पंप पाठीवर घेताना तो नॉर्मली एका जणाचं ते काम नसतं, त्याला खूप ताकद लागते. मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असताना माझ्या भावाला विषबाधा झाली. वडिलांनी असं सांगितलं की यार तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. आम्ही जे सुरुवातीला मॉडेल बनवलं ते जवळपास 7 ते 8 फूट लांब होतं. मोठं सायकलचं चाक, मध्ये पाठीवरचा पंप आणि त्याला मागे हँडल. पण बेसिकली जेव्हा तुम्ही याच्यात पडले जॉब न करता, की जॉब करण्याचा निर्णय तुम्ही घेतला नाही आणि तुम्ही या बिझनेसमध्ये उतरले, तर असं कुठे घरचे म्हटले नाही का की रिकामी उद्योग नको करू बाबा? आईचं असं म्हणणं होतं की यार कुठं ह्या सगळ्या याच्यात पडतो, कोण तुझं मशीन विकत घेणार आहे. 23 मार्चला 2020 मध्ये लॉकडाऊन चालू झालं. या सुरुवातीच्या पिरियडमध्ये आम्ही जवळपास 500 पेक्षा जास्त मशीन्स विकल्या, जवळपास 20,96,000चा बिझनेस पण केला. लेटेस्ट मध्ये आता आमचा हा बाहुबली स्प्रेअर आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे हे आतापर्यंतच्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स मधलं सगळ्यात कॉम्पॅक्ट, सेल्फ प्रोपेल्ड आणि मल्टीपर्पज मशीन आहे. कापणी करताना महिला शेतकऱ्याला म्हणजे वाकून कापणी करावं लागते किंवा बसून कापणी करावं लागते. आत्तापर्यंत मी भारतात जवळपास 22 राज्यांमध्ये आपलं मशीन ऑलरेडी पोहोचलंय. जवळपास आपण 7,000 पेक्षा जास्त मशीन्स ऑलरेडी लोक यूज करतात. नमस्कार मित्रांनो, शेतकरी बापाच्या डोक्यावरचं, खांद्यावरचं ओझं कमी करण्याचं काम एका शेतकऱ्याच्या पोराने केलेलं आहे. वर्षानुवर्षे शेतकरी पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्याचं काम करत होता. पण आपल्या बापाचे हे कष्ट आठवून त्याच्या पाठीवरचं ओझं कमी व्हावं असं कोणाला तरी वाटलं आणि त्यांनी त्या दिशेने असं एक उपकरण, यंत्र बनवलं, ज्याची दखल बिल गेट्स यांनी घेतली. आज आपण अशाच एका अवलिया व्यक्तीशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यानिमित्ताने आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहोत. त्यांनी असं एक फवारणी यंत्र तयार केलंय ज्याच्याने तुम्ही एका दिवसात 10 एकरपर्यंत क्षेत्र तुम्ही फवारणी करू शकतात. तर आपण आलो आहोत योगेश गवांडे यांच्याशी चर्चा करायला. गवांडे सर, तुमचं स्वागत आहे वन इंडिया मराठीमध्ये. गवांडे सर, आपण थेट विषयाला हात घालूया. सर्वात पहिली गोष्ट की ही संकल्पना मुळात आली कशी? म्हणजे वर्षानुवर्ष पाठीवर 15 लिटरचा पंप पकडणं, दूर शेतावरून किंवा एखाद्या कुंड्यातून पाणी आणणं, तो भरणं, तो उचलायला एक जण लागणं. म्हणजे मुळात पंप पाठीवर घेताना तो नॉर्मली एका जणाचं ते काम नसतं, त्याला खूप ताकद लागते. आणि जर तो एका जणाने अंगावर घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी अंगावर घेताना ते कीटकनाशक सांडण्याची भीती असते. तर तुमचं हे यंत्र तुम्हाला कसं वाटलं, की ही प्रेरणा कुठून मिळाली मुळात? 2014-15ला म्हणजे मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असताना माझ्या भावाला विषबाधा झाली. म्हणजे जसं तुम्ही आत्ता एक्सप्लेन केलं, तर त्यालाही असंच फवारणी करताना विषबाधा झाली आणि त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. 1-2 दिवस तो हॉस्पिटलला होता आणि त्याला परत घरी आला. आणि जेव्हा मी घरी गावाकडे गेलो त्यावेळी वडिलांनी असं सांगितलं की यार तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. आता मी BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो आणि मग तिथून असं वाटलं की यार नाही, आपण खरंच काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना जो काही त्रास होतो, आता पाठीवरचा पंप जर बघितला तर यात इनोव्हेशन काय झालं, तर पाठीवर पहिले मॅन्युअल पंप होता, तुम्हाला हाताने पंप करावा लागायचा. नंतर बॅटरी ऑपरेटेड आला, मग डबल मोटर आला, डबल बॅटरी आला, इंजिन ऑपरेटेड आला, आता ड्रोन्स पण मार्केटमध्ये आले. पण त्यावेळेला असं होतं की पाठीवरचा पंपच जवळपास सगळे शेतकरी वापरायचे. आणि मग असं वाटलं की आपण ह्या प्रॉब्लेमवरच काहीतरी काम करायला पाहिजे. आणि मीनवाईल आम्ही जे शिकत होतो, म्हणजे फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आम्हाला IC इंजिन नावाचा एक सब्जेक्ट होता, इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजे जे काही आपलं 2 व्हीलर काम करतं त्या पद्धतीत. आता IC इंजिन कसं काम करतं, तर तुमचा पिस्टन रेसिप्रोकेट होतो आणि व्हील रोटेट होतं. मग आम्ही फक्त त्याचं उलटं केलं. आता पाठीवरच्या पंपात काय व्हायचं की आपण हँडल ऑसिलेट करायचो आणि तो जो काही पंप होतो तो रेसिप्रोकेट व्हायचा आणि प्रेशर क्रिएट व्हायचं. मग आम्ही काय केलं की एक चाक घेतलं सायकलचं, जे काही पॉलिटिकल बॅनर असतात वाढदिवसाचे त्याचे पाईप्स आणले, सायकलचं चाक घेतलं, 2 व्हीलरचे जे काही चेन स्प्रॉकेट असतं ते घेतलं आणि एक असं छोटं मॉडेल बनवलं. आम्ही जे सुरुवातीला मॉडेल बनवलं ते जवळपास 7 ते 8 फूट लांब होतं. म्हणजे मोठं सायकलचं चाक, मध्ये पाठीवरचा पंप आणि त्याला मागे हँडल. ते वर्क झालं, आम्ही ते बनवलं, ते चालायला पण लागलं. पण प्रॉब्लेम काय होता की ते लांब असलं होतं आणि ते तितकं इझी नव्हतं ढकलणं किंवा हे करणं. तर ते काय आम्ही 1दा-2दा ट्रायल घेतली, वापरलं, पण नंतर ते काही फवारण्यासाठी वापरलं नाही. पण ते नंतर मक्का एका ठिकाणाहून तुम्हाला गोठ्यात घेऊन जाण्यासाठी ते कामाला आलं.
पण मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तर सेकंड इयरला असताना आमचे जे काही प्राचार्य होते डॉक्टर उल्हास शिवरकर सर, तर त्यांनी एक स्कीम त्यावेळी आमच्यासाठी आणली होती, की एक शिक्षक मेंटॉर मेंटी नावाची एक स्कीम होती. तर एक शिक्षक आणि त्यांच्या अंडर एक 10 ते 15 विद्यार्थी. मग त्या शिक्षकाने काय करायचं, तर ते 10-15 विद्यार्थ्यांना जे काही आवडतं म्हणजे डान्स असेल, सिंगिंग असेल किंवा अजून काही असेल, तर ते जे काही गॅदरिंगमध्ये कॉम्पिटिशन्स होतात त्यात पार्टिसिपेट करण्यासाठी त्यांना प्रिपेअर करायचं. मग आमच्या वाट्याला आलं, की तुम्ही एक प्रोजेक्ट बनवा. मग असंच दुपारच्या वेळेत सांगितलं. मग आम्ही गावाकडे गेलो. हे मशीन मोठं होतं. मग त्याला कॉलेजमध्ये घेऊन येता यावं म्हणून आम्ही त्याला परत छोटं बनवलं आणि कॉलेजमध्ये घेऊन आलो. आणि तिथं मग त्याला फर्स्ट प्राइज मिळालं. फर्स्ट प्राइज मिळालं तर म्हणजे सगळ्यांनी वाहवा केली, शाबासकी दिली, तर खूप छान वाटलं. म्हणजे त्यावेळेला काही एक मेडलच मिळालं. पण मग सेकंड आम्ही जे JNEC कॉलेज आहे संभाजीनगरमध्ये, तिथं आम्ही परत सेम प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि तिथं आम्हाला ₹1,500 बक्षीस बक्षीस मिळालं. मिळालं. आणि मग असं कुठंतरी वाटलं, की नाही, आपण ह्या प्रोडक्टला कमर्शियलाइज केलं म्हणजे पाहिजे. तुम्हाला त्या बक्षिसामधून प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळाली. म्हणजे माझ्यासाठी प्रोडक्ट बनवण्यासाठी प्रेरणा होती, की भावाला पॉइझनिंग झालं आणि ह्याचा बिझनेस होऊ शकतो. ह्याच्यासाठी मोटिव्हेशन होतं, की आम्हाला कुठेतरी म्हणजे पब्लिसिटी म्हणा किंवा एक आपल्याला काय असतं, की आपल्याला वाहवा मिळाली किंवा शाबासकी मिळाली आणि प्लस त्याच्यासोबत पैसे पण मिळाले. तर ह्या दोन्ही गोष्टी ती सांगड तुम्ही घातली. आणि मग असं वाटलं, की नाही, आपण ह्याच्यात खरंच काम करायला पाहिजे आणि तिथून आमची सुरुवात झाली. बरं, दुसरं मला हे जाणून घ्यायला आवडेल, की आपण जेव्हा शिकतो, आपण शिक्षण घेतो, तर प्रत्येकाला असं वाटतं, की माझ्या मुलाला चांगलं पॅकेज मिळावं. म्हणून शेतकऱ्याला वाटतं आपला पोरगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, वकील व्हावा किंवा म्हणजे ज्याची तेवढी कुवत नाही, तो किमान एका कंपनीत तरी जाऊन काम करतो, की बाबा आपण त्या शेतीत आपला राबला, आजा राबला, तिथेच मेले. आपल्या पोराच्या वाट्याला ते दुःख येऊ नये असं प्रत्येकाला वाटलं. तर तुम्ही जेव्हा आता तुम्ही म्हटले, की बाबा घरच्यांनी सांगितलं, की आमच्यासाठी काहीतरी कर. पण बेसिकली जेव्हा तुम्ही याच्यात पडले, जॉब न करता, की जॉब करण्याचा निर्णय तुम्ही घेतला नाही आणि तुम्ही या बिझनेसमध्ये उतरले, तर असं कुठे घरचे म्हटले नाही का, की रिकामी उद्योग नको करू बाबा, लय आले गेले, आपल्यासारख्याचं काम नाहीये किंवा हे धंदा करणं आपलं काम नाहीये, मराठी माणसाला हे जमत नाही, असं तर हे तर आपण ऐकतच आलेलो आहे. तर असं कुठे कोणी पाय ओढण्याचं काम नाही केलं का? नाही, म्हणजे मुळात काय झालं, की जेव्हा आम्ही सुरू केलं, मग जसं आम्हाला कॉलेजमधून प्राइज मिळालं. मग असं वाटलं, की नाही यार, आपण एखादं सेलेबल प्रोडक्ट घ्यावा किंवा बनवावा आणि तो विकून पाहण्यासाठी प्रयत्न करावा. आणि आमच्या कॉलेजमधले जे प्रिन्सिपल होते, त्यांचा ड्रायव्हर होता अशोक भाऊ. त्या माणसानं आम्हाला एक वाक्य सांगितलं, की यार, तुम्ही एवढा चांगला प्रोडक्ट बनवलाय, तर तुम्ही याला ज्यांच्यासाठी बनवलंय त्यांच्यापर्यंत घेऊन तर जा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, की तुम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी. बनवलं, त्यांना विका, त्यांना द्या, त्यांना दाखवा. मग जेव्हा आम्ही दुसऱ्या कॉलेजला प्रेझेंटेशनसाठी गेलो, तर तेव्हा तो जाताना माझा मोबाईल फुटला. आणि मग नवीन मोबाईल घ्यायचा म्हणून मी आईकडून ₹5,000 घेतले आणि 3600 म्हणजे ₹1,400चा डिस्प्ले टाकला. माझे 3600 आणि माझ्या भावाचे 200, असं आम्ही ₹3,800 पहिलं विकण्याजोगं प्रोडक्ट बनवलं. आणि मग ते आम्ही बीड हायवेला माझं गाव आहे, तिथं आम्ही ते ठेवलं. पहिल्या दिवशी जवळपास 4-5 हजार लोकांनी पाहिलं, पण ते विकत नाही घेतलं. मग दुसऱ्या दिवशी परत सेम. मग असं वाटलं, की नाही यार, आपण म्हणजे चुकीच्या ठिकाणी पैसा टाकला. हां, म्हणजे आपण एखाद्या तुम्हाला प्रोजेक्टमधून कॉम्पिटिशनमध्ये पैसा मिळू शकतो, पण एखादा शेतकरी किंवा पैसे देऊन ह्याला कोणी विकत घेणार नाही. मग आता पैसे तर टाकले होते, म्हणून मग परत दुसऱ्या दिवशी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी लकीली एका बीडकडे जाणाऱ्या शेतकऱ्याने ते मशीन पाहिलं आणि त्यांनी मग ट्रायल्स घेतल्या, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग जे मशीन आम्ही ₹3,800 बनवलं होतं, ते मशीन आम्हाला शेवटी ₹3,200 हो नाही करत ते विकावं लागलं. म्हणजे आणि लॉस झाला त्या मशीनमध्ये. हां. आणि मग असं झालं, की मी खुश, की चला, आपण 3600 टाकले होते, ॲटलीस्ट 3,000 आपल्याला फुलना फुलाची मिळाले. पाकळी आपल्याला परत हां. मिळाली. आणि मग ठरवलं, की आता ह्याच्यात पडायचं नाही. आणि मग नंतर असं झालं, की 10-15 दिवसानंतर परत त्या शेतकऱ्याचा फोन आला. मग त्यांनी परत 5 मशीनची मागणी केली. मग आम्ही त्याला त्यावेळेस सांगितलं, की नाही, ₹3,800चं मशीन आहे, ₹200 आम्हाला मिळाले पाहिजे. ₹4,000, 4,000च्या हिशोबाने ₹20,000 म्हणजे आता तुम्हाला काही द्यावं घाटा लागेल. सहन करण्याची शक्ती नाही हां. बाबा. मग त्या शेतकऱ्यानं ते दिले आणि तिथून सुरुवात झाली. सुरुवातीला काय, की कॉलेज करत असल्यामुळं कुणी आम्हाला असं म्हणजे घरून कुणी बोललं नाही, की तुम्ही हे कशासाठी करताय, काय करताय? तर पहिले वर्षभर त्यांनाही हे सगळं चांगलं वाटलं, की कुठेतरी पेपरला बातमी आली. कुतूहल वाटायचं हां. छापून आणि आल्यावर. आम्ही जवळपास पहिल्या वर्षी 101 मशीन्स विकल्या. पण जेव्हा आम्ही 100 मशीन विकल्या आणि दुसऱ्या वर्षाची जेव्हा सुरुवात करायची होती, त्यावेळेला असं झालं, की म्हणजे माझा जो भाऊ होता, मग आमच्या घरच्यांनी आम्हाला विचारलं, की "यार, तुम्ही इतके दिवस काम केलं, तुम्ही किती पैसे कमावले?"
मग तसं पाहायला गेलं तर आम्ही जवळपास 18-19 हजार रुपये लॉसमध्ये होतो. लॉसमध्ये. हां. मग आमचे जे काही मटेरियल होतं ते काही उंदराने खाल्लं, काही खराब झालं, काही वाया गेलं. आणि मग माझा भाऊ म्हणे, की "तुला करायचं कर, नाहीतर बघ तुझ्या हिशोबाने, मला काही करायचं नाही." मग मी ठरवलं, की बाबा ज्या काही चुका झाल्या, मग त्या मी ॲनालिसिस केल्या आणि मग परत दुसरीकडे चालू केलं. मग 2017-18 मध्ये आम्ही 2 वर्ष मी चिकलठाणा एम-आय-डी-सी येथे एक शेड भाड्याने घेऊन तिथं सुरू केलं. सुरुवातीला थोडंसं हे होतं, की कशाला करतो, अभ्यास कर. आणि म्हणजे विशेषतः आईचं असं म्हणणं होतं, की "यार कुठं ह्या सगळ्या ह्याच्यात पडतो, कोण तुझं मशीन विकत घेणार आहे?" लग्नाचा विषय असतो हां. मुळापासून. आणि म्हणजे तो विषय झालाच पुढं. पण काय की कुणालाच असं ॲक्सेप्ट नव्हतं होत, की हे जे काही बनवतोय हे खरंच इतक्या लेव्हलला जाईल किंवा विकल्या जाईल. पण जसं-जसं आम्ही याच्यात काम करत गेलो, प्रॉडक्ट डेव्हलप करत गेलो आणि मी मग इन्क्युबेशन सेंटरसोबत कनेक्ट झालो. मग मला मेंटॉर्स मिळाले आणि मार्गदर्शन चांगलं मिळालं. माझी सुरुवात मॅजिक इन्क्युबेशन सेंटर सोबत झाली. तिथं मला मिलिंद कंग सर झालं, सुनील दायताट्टा सर, प्रसाद कुके सर, आशिष गर्दे सर, रितेश मिश्रा सर यासारखे म्हणजे मेंटॉर्स मिळाले आणि त्यांनी जे काही गाईडन्स केलं, त्या सगळ्या ह्याच्यामुळं मग मला ह्याच्यात अजून रस निर्माण झाला आणि मग मी ह्याच्यात पुढं काम करत गेलो. आता ह्या वेळेला माझा मेन डिसिजन हा होता, की 2018 मेमध्ये माझे पेपर संपले. आणि त्यावेळेला मग पुढं इंजिनिअरिंग संपलंय तुमचं. तुमचा जॉब करायचा की बिझनेस करायचा हे ठरवणं गरजेचं होतं. मग त्यावेळेला मिलिंद कंग सरांनी मला सपोर्ट केला. 1 वर्ष त्यांनी ₹12,000 मला सॅलरी दिली, की तू सांगितलं, की "बाबा मी तुला पगार देतो, पण तू ह्याच प्रॉडक्टवर काम कर." त्यांनाही ह्या प्रॉडक्टचं इम्पोर्टन्स आणि पोटेन्शियल माहीत होतं. मग त्यांनी सांगितलं, की "बाबा तू ह्याच्यावरच काम कर." बाकीच्या मेंटर्सनी मला हे सगळं डेव्हलप करण्यासाठी सपोर्ट केला आणि त्यामुळं काय झालं, की मला फायनान्शियली घरी डिपेंड राहायची गरज नव्हती. आणि त्यावेळेला मग मी घरी पण सांगितलं, की "बाबा मी 2 वर्ष तुमच्याकडून ₹1 घेणारही नाही आणि ₹1 तुम्ही देणारही देणारही नाही. नाही. मला 2 वर्षाचा वेळ द्या. मी हे सगळं म्हणजे करून देऊ पाहतो." नका, मागू नका. हां. माझ्याकडून जर झालं तर मी ह्याला पुढे कंटिन्यू करेल, नाही तर जॉब कुठंच नाही गेला. कुठेच नाही. पण म्हणजे मी याच्यात मेहनत करत गेलो आणि सगळ्या मेंटॉर्सच्या सपोर्टमुळं किंवा माझ्या आजूबाजूला जे काही लोकं होते, त्यांनी मला वेळोवेळी गाईड केलं, मेंटॉरिंग केलं, सपोर्ट केला आणि त्यामुळं मग मी याला पुढे घेऊन जाऊ शकलो. मला एक सांगा, की सुरुवात जेव्हा आपण केली, तर आपण आता बाहुबलीपर्यंत आपण येऊन पोहोचलोय. बरोबर. तर बाहुबलीच्या आधी किती मशीन्स आपण बनवल्या? म्हणजे सगळ्यात पहिलं बेसिक मॉडेल होतं आमचं निओ मॅन्युअल स्प्रेअर. या मशीनचं खासियत अशी होती, की तुम्हाला फक्त मशीन घेऊन ढकलायचंय. चाक जसं फिरेल त्याच्यावरती पंप व्हायचा आणि फवारणी करायचो. मग त्यानंतर आम्ही कोविडमध्ये बॅटरी ऑपरेटेड मॉडेल डेव्हलप केलं. म्हणजे आम्ही 2019 जानेवारीमध्ये मी कंपनी रजिस्टर केली. जुलै 2019 मध्ये आमचा ॲक्चुअल सेल्स चालू झाला आणि 23 मार्चला 2020 मध्ये लॉकडाऊन चालू झालं. या सुरुवातीच्या पिरियडमध्ये आम्ही जवळपास 500 पेक्षा जास्त मशीन्स विकल्या. जवळपास 20,96,000चा बिझनेस पण केला आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता. म्हणजे लॉकडाऊनमध्ये लोकांचे व्यवसाय ठप्प झाले. नाही, ती त्याच्या तुम्ही अगोदर. अच्छा त्या हां. आणि जसं लॉकडाऊन आलं, मग त्यावेळेला परत प्रश्न पडला, की आता करायचं काय? करायचं काय? मग त्यावेळेला परत मेंटॉरनी सांगितलं, की "यार आपण हे जे काही स्प्रेअरसाठी वापरत होतो, हे आपण आता सॅनिटायझर स्प्रे करण्यासाठी वापरू." ओके. मग आम्ही सेम मशीन आम्ही मग महानगरपालिकेला दिलं, अच्छा. हॉस्पिटल्सला दिलं, वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये दिलं आणि जवळपास आम्ही 3-3.5 लाखाचा बिझनेस करून म्हणजे तिथून पण कोविडमध्ये चांगला पण रिझल्ट आला. सस्टेन झालो. आणि मग आम्ही बॅटरी ऑपरेटेड मॉडेल डेव्हलप केलं. मग तिसरं आम्ही त्यात 2 इन 1 मॉडेल डेव्हलप केलं. मग सोलार ऑपरेटेड मॉडेल डेव्हलप केलं आणि लेटेस्टमध्ये आता आमचा हा बाहुबली. बाहुबली स्प्रेअर आहे, की ह्याच्यामध्ये म्हणजे हे आत्तापर्यंतच्या ॲग्रीकल्चर इक्विपमेंट्समधलं सगळ्यात कॉम्पॅक्ट, डेव्हलपमेंट सेल्फ आहे. प्रोपेल्ड आणि मल्टीपर्पज मशीन आहे, की एकाच मशीननं तुम्ही फवारणी, कोळपणी, पेरणी, तुमचं खत देणं किंवा बाळभरणी ज्याला आपण म्हणतो, हे सगळे कामं तुम्ही ह्या मशीननी करू शकता. तर फवारणीचं तर दिसतंय, पण मग ते कोळपणी आणि कोळपणी आणि ते तुम्ही इथं मागच्या साईडला अटॅच ओके. करू शकता आणि वापरू शकता. अच्छा. त्याचे म्हणजे वेगळे चार्जेस त्याचे सेट करता का? वेगळे अटॅचमेंट मिळते. ह्याच्यामध्ये आम्ही फवारणी आणि कोळपणी हे 2 ह्या मशीन सोबत बेसिक युनिट देतो. तुम्हाला जर पेरणी यंत्र पाहिजे असेल किंवा बाकी जे काही अटॅचमेंट पाहिजे असेल त्याच्यासाठी वेगळे चार्जेस आहेत. मला सांगा, की बाहुबलीनंतर अजून काही असं डोक्यात आहे का, की बाबा याच्यापेक्षाही काही डेव्हलप म्हणा किंवा अजून काही शेतकऱ्यांचं काम सोपं कारण कष्ट कष्ट कमी होतील आणि उत्पन्न वाढेल या दृष्टीने अजून काही असं आहे का? बिलकुल. आम्ही आता थोडंसं क्रॉप स्पेसिफिक काम करायचा प्रयत्न करतोय, की आता काय होतं, की एकच प्रॉडक्ट तुम्ही प्रत्येक क्रॉपमध्ये वापरू शकत नाही किंवा प्रत्येक पिकामध्ये वापरू शकत नाही. कारण प्रत्येक पिकामधलं अंतर कमी जास्त असतं.
म्हणजे तुम्ही सोयाबीन मधलं अंतर कमी असतं, कपाशीत जास्त अंतर असतं, किंवा दुसऱ्या पिकांमध्ये गेलं तर अंतर व्हॅरी होतं. तर क्रॉप स्पेसिफिक आम्ही प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करतोय, की सपोज मला कॉटन करायचंय किंवा कपाशी मला करायची, तर माझं बी लागवडीपासून तर मला कॉटन काढेपर्यंत एक्झाम्पल, किंवा मला सोयाबीन लागवडीपासून तर सोयाबीन काढणीपर्यंत माझं एकच मशीन असेल, की त्या मशीनने मी सोयाबीनची पेरणी पण करेल, त्याच मशीनने मी कोळपणी पण करेल, त्याच मशीनने मी फवारणी पण करेल, त्याच मशीनने मी खत पण देईल, आणि जेव्हा माझं सोयाबीन काढायला येईल त्यावेळेला मी त्याच मशीनने सोयाबीन सुद्धा काढू शकतो. अशा हिशोबाने आम्ही काही प्रोडक्ट्स इथून पुढे डेव्हलप करतोय. प्लस आम्ही काही सिम्पल टूल्स पण डेव्हलप करतोय, जे महिला शेतकऱ्यांसाठी आहे. आता काय होतं, कापणी करताना महिला शेतकऱ्याला म्हणजे वाकून कापणी करावं लागते किंवा बसून कापणी करावं लागते. यामध्ये मग पाठ दुखणं किंवा म्हणजे कमी क्षेत्र होणं, म्हणजे तुम्हाला 1 एकर कापणी करायला दिवस जातो. म्हणजे शेतीचा धंदा थोडक्यात पावसावर अवलंबून असतो, तर मग कमी वेळेत जास्त काम कसं होईल किंवा वेळेत आपलं काम कसं हां, होईल? आणि ते एकाच इक्विपमेंटनी कसं होईल असा आम्ही प्रयत्न करतोय आणि वेगवेगळे इक्विपमेंट्स डेव्हलप करतोय. बरं, या मशिनीचा काय जास्तीत जास्त उपयोग कसा घ्यायचा, कसा करता येईल? किती क्षेत्र हे करतं? तासाला किंवा दिवसाला हे किती काम करू शकतं? मी याला मजूरच लागतो का शेतकरी, किंवा इकडून तिकडे कसं न्यायचं, या बाबतीत जरा सांगा. मी या मशीनचे स्पेसिफिकेशन सांगतो. याच्यामध्ये 5.5 HP 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे होंडा कंपनीचं. 22 नंबरचं STP आहे. 60 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे. या मशीनचा ह्याच्यामध्ये अजून एक गिअर बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये फॉरवर्ड गिअर पण आहे, न्यूट्रल पण आहे आणि रिव्हर्स गिअर रिवर्स पण पण आहे. आहे. या मशीनचा फायदा असा आहे, की रो वाईज क्रॉपमध्ये तुम्ही सगळीकडे याला वापरू शकता. म्हणजे तुमचं कपाशी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कोणतेही क्रॉप असू द्या, त्या सगळ्या क्रॉपमध्ये तुम्ही हे मशीन वापरू शकता. फळबागांमध्ये वापरतात. याच्यासोबतच तुम्ही हे मशीन फळबागांमध्ये सुद्धा वापरू शकता. म्हणजे तुमचं आता आपण जसं मोसंबीच्या बागेत आहोत, तर मोसंबी झालं, संत्रा झालं, पेरू झालं, सीताफळ झालं, अशा सगळ्या फळबागांमध्ये तुम्ही याला वापरू शकता. याच्यासोबतच तुम्ही कोळपणीसाठी सुद्धा हे मशीन वापरू शकता. तुम्हाला माती लावायची आहे किंवा खत पेरायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे बेड तयार मशीन करायचे ते करू शकतो आपण याच्यावरती. हां, ते पण करू शकतो. तर ह्या सगळ्या याच्यासाठी तुम्ही हे मशीन वापरू शकता. ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एक मशीन दुसरीकडे घेऊन जायचं, तर याच्यासाठी तुम्हाला टू व्हीलरला अटॅच करता येईल अशी अटॅचमेंट सुद्धा या मशीनला आमच्याकडे अवेलेबल ओके. आहे. आणि असं नाहीये की फक्त लेबरच हे मशीन वापरायला पाहिजे. शेतकरी स्वतः हे मशीन वापरू शकतो. विशेष म्हणजे महिला शेतकरी सुद्धा हे मशीन वापरू शकते. आणि हे मशीन घेतल्यानंतर असं नाही की माझं फवारणीचं काम झालं आणि मशीन पडूनच आहे. तर हे मशीन वेगवेगळ्या कामांसाठी वापरायला येतं. तर हे वर्षभर मशीन वापरलं जातं. यासोबतच तुम्ही शेतकरी म्हणजे रेंटल म्हणजे दुसऱ्याला फवारणी करून देणं, म्हणजे आपण हा सुद्धा व्यवसाय करू एखाद्या शकता. बैलगाडीने जसं तो दुसऱ्याच्या शेतीची कामं करतो, तसं तो हे ह्या मशीन घेऊन मशीनला म्हणजे सुद्धा रोजगार सुद्धा याच्याने मिळू शकतो बिलकुल. थोडक्यात. म्हणजे वार्षिक महिन्याला तुम्ही जवळपास 30 ते 50 हजार रुपये या मशीनमधून कमवू शकता. तर डेली तुम्ही जवळपास 1000 ते 1,500 रुपये या मशीनमधून सहज कमवू शकता. बरं, तुम्ही जेव्हा पीक गुडघ्यापेक्षा लहान असतं, ते आपण समजू शकतो की आपण ते स्प्रेड करून मारू. पण जेव्हा फळबागेवर आपण फवारणी करतो, तर मी आता चालून बघितलं तर त्या अंगावर येत होतं. नाही तर आता त्यासाठी काही आहे का? हां, तर अंगावर येऊ नये म्हणून याच्यासाठी एक शील्ड पण आहे, ट्रान्सपरंट शील्ड, की जेणेकरून तुम्हाला अंगावर येणार नाही. म्हणजे एक शील्ड पण आहे. दुसरं काय, की तुम्ही ह्याला रिव्हर्स पण वापरू शकता. आता समजा मी फॉरवर्ड इकडे चाललोय, तर माझ्या अंगावर येतंय, तर मी तिकडून रिव्हर्समध्ये हे मशीन वापरू शकतो. ओके. म्हणजे वाऱ्याचा वेग हां, बघून, दिशा बघून. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जर असेल, तर तुम्ही उलट्या दिशेनं पण ह्याला वापरू शकता. म्हणजे असं नाही, की तुम्ही फक्त फॉरवर्ड डिरेक्शनला वापरलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सेफ्टी प्रिकॉशनच्या हिशोबाने ह्याला कव्हर पण आहे. प्लस तुम्ही फॉरवर्ड किंवा रिव्हर्स डिरेक्शन ॲज पर जशी कंडिशन आहे, त्या हिशोबाने हे मशीन वापरू शकता. बरं, आम्ही असं ऐकलंय की राज्य आणि देश सोडा, पण परदेशात देखील या म्हणजे मशीनच्या बाबतीत लोकांना माहिती किंवा मागणी आली, किंवा तुम्ही परदेशात देखील माल सप्लाय केला आहे, मशीन सप्लाय, त्याविषयी सांगाल जरा? आत्तापर्यंत मी भारतात जवळपास 22 राज्यांमध्ये आपलं मशीन ऑलरेडी पोहोचलंय. जवळपास आपण 7,000 पेक्षा जास्त मशीन्स ऑलरेडी लोकं यूज करतायत. यासोबतच म्हणजे आफ्रिकन जे काही कंट्रीज आहेत, तिथं पण आपण मशीन दिलं आहे. म्हणजे केनिया झालं, झांबिया, नायजेरिया, मोझंबिक, घाना. रिसेंटली आम्ही रशियामध्ये सुद्धा पण मशीन पाठवल्यात. म्हणजे म्हणजे ही जी काही अडचण आहे फवारणीची, ही फक्त भारतातच नाहीये, तर सगळीकडे आहे. आणि त्यामुळं तिकडच्या लोकांनाही या प्रॉडक्टबद्दल उत्सुकता आहे. आणि रिसेंटली आम्ही झांबियामध्ये पण आमचा प्रॉडक्ट डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवला. जो प्रॉडक्ट आम्ही डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवला, तो पण तिथल्या तिथंच विकला गेला. म्हणजे इतकी गरज त्या प्रॉडक्टची आहे. आणि आता आम्ही म्हणजे प्लॅन करतोय, की आम्ही एक्सपान्शन सुद्धा ग्लोबली करायचं. म्हणजे आफ्रिकन कंट्रीजमध्ये ह्या प्रॉडक्टचं पोटेन्शियल अजून जास्त आहे. तर तिकडे सुद्धा आम्ही आता पुढचं म्हणजे एक्सपान्शनचा प्लॅन कन्झ्युमरची करतोय. गरज ओळखून ते बिलकुल. सेल करायचं. मला सांगा की नुकतेच बिल गेट्स हे भारत दौऱ्यावर आले होते, आणि
तुम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली, तर ती संधी कशी मिळाली आणि त्या भेटीत काय चर्चा झाली हे थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगाल? मागच्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही यूपी आणि ओडिसामध्ये काम करतो महिला शेतकऱ्यांसाठी. जे काही सोशल अल्फा आणि गेट्स फाउंडेशन आहे, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, तर यांच्यामार्फत एक IAIN नावाचा एक प्रोग्राम चालतो, इंडिया ॲग्रीटेक इन्क्युबेशन नेटवर्क म्हणून. तर या प्रोग्राम अंडर आम्हाला त्या 2 राज्यांमध्ये काम करायला संधी मिळाली आणि आमचा प्रोडक्ट महिला शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आम्ही चांगला तिथं क्रिएट करू शकलो आणि आम्ही जो काही इम्पॅक्ट क्रिएट केला किंवा आम्ही जो काही इम्पॅक्ट तिथं झाला त्याचं फळ म्हणूनच आम्हाला बिल गेट्स सरांना भेटण्याची संधी मिळाली. दिल्लीला 17 मार्चला आम्ही त्यांना भेटलो, त्यांना आम्ही प्रोडक्ट दाखवला, त्यांना माहिती त्यांनी सांगितली. चालवून पण बघितलं, हां. आम्ही बघितलं आणि photos हेच मशीन आहे की त्यांनी अच्छा. चालवलं आणि विशेष म्हणजे म्हणजे त्यांनी फक्त माहिती ऐकली नाही, तर त्यांनी एखाद्या प्रगती शेतकऱ्यासारखं प्रश्नही विचारले. कुतूहलाने जाणून घेतलं. हां. आणि सगळे प्रश्नही विचारले, आम्ही त्याची उत्तरं दिली आणि प्लस त्यांनी मशीन स्वतः चालवून पण पाहिलं. तर त्यांनी ते एक्सपिरियन्स केला आणि ॲप्रिशिएट सुद्धा केलं, की जे काही प्रोडक्ट आम्ही बनवला, तो भारतातल्या शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे यामध्ये याबद्दल त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि हा प्रोडक्ट अजून म्हणजे याचं पोटेन्शियल किती आहे आणि ह्याला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी ते सुद्धा आम्हाला आता मदत करतायत. आपला मागचा एक प्रश्न त्याच्यातला एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा राहिला, की एका दिवसात किती एकर क्षेत्र कव्हर होऊ शकतं याच्याने? या मशीनने जवळपास तुम्ही दिवसाला 10 एकरपर्यंत करू शकता. म्हणजे मी एक ठोकताळा सांगतो तुम्हाला, की 10 एकर तो सोडा, दिवसभरात शेतकऱ्यांना 5 एकर जरी फवारणी केली, ₹500 एकरच्या हिशोबाने जर मी हिशोब लावला तर ₹2,500 शेतकऱ्याला मिळू मिळू शकतात. शकतं. त्यामध्ये 5 एकर फवारण्यासाठी तुम्हाला फक्त ₹150 ते ₹200 पेट्रोल लागेल. ₹500 तुम्ही माणूस पकडा, ₹300 तुमचं नेणं आणणं पकडा किंवा त्याचा मेंटेनन्स पकडा. ₹1000 जरी खर्च झाला, तरी त्या शेतकऱ्याला ₹1000 ते ₹1,500 पर डे याच्यातून मिळू शकतो. त्याचे वाचत आहे. मला एक सांगा, की सध्या ड्रोनने देखील फवारणी होते. हो. तर मग ड्रोन अत्याधुनिक तंत्रज्ञान झालं. मग ड्रोनच्या तुलनेत आपलं हे प्रोडक्ट कसं टिकेल? काय वाटतं तुम्हाला? नाही आता म्हणजे प्रत्येक प्रोडक्टचा काही ना काही USP असतो. ड्रोन चांगला नाही किंवा माझाच प्रोडक्ट चांगला आहे असं माझं म्हणणं नाही. पण प्रत्येक प्रोडक्टचे काही लिमिटेशन्स पण असतात. आता ड्रोनने तुम्ही फवारणी करू शकता, पण तुम्ही कोळपणी नाही करू नाही करू शकत. शकत. तर या मशीनचा फायदा काय, की शेतकऱ्याला दुसरं कोणतंही मशीन घ्यायची गरज नाही आणि तो फवारणी करू शकतो. तर म्हणजे हाच एक डिफरन्स आहे, की तुम्हाला फक्त एकच काम न करता एकाच मशीनने Multiple तुम्हाला कामं. वेगवेगळ्या कामं करता यावी. त्या हिशोबाने हा प्रोडक्ट वेगळा आहे आणि शेतकऱ्यांचं सगळे कामं होतील अशा हिशोबाने आम्ही हा प्रोडक्ट डेव्हलप केला. आता या मशीनबद्दल तुम्ही आम्हाला जी माहिती दिली, म्हणजे ह्या मशीनचा फायदा जे तरुण शेतीपासून लांब चाललेत किंवा कष्ट वाचवण्यासाठी कमी मेहनतीत आपल्याला जास्त काम करता येईल यासाठी हे प्रोडक्ट अत्यंत उपयोगी आहे. सरांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला, मशीनविषयी माहिती दिली आणि विशेष म्हणजे तरुणांना प्रेरणा दिली, ती की सर्वात जास्त महत्त्वाची आहे. तर सर तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू सर. Subscribe to One India and never miss an update.